2014 साली म्हणजे बरोबर 10 वर्षांपूर्वी शाहरुखच्या कोलकाता नाईट रायडर्सने IPL टायटलचा खिताब पटकावला आणि त्यानंतर देशात लगेचच सत्ता बदल झाला। आता 2024 साली ही पुन्हा एकदा KKRच जिंकली आहे। मग आता ही सत्ता बदल होईल। 2009 साली RCB प्लेऑफमध्ये क्वालिफाय झाली आणि त्यानंतर लगेचच काँग्रेस सत्तेत आली। यंदा ही RCB क्वालिफाय झाली होती, मग आता ही काँग्रेस सत्तेत येईल। 2014 साली चेन्नई सुपर किंग IPL हरली आणि भाजप सत्तेत आलं। 2019 ला ही CSK हरली आणि भाजपच सत्तेत आलं। आता पुन्हा एकदा 2024 ला CSK हरली आहे, मग पुन्हा एकदा भाजपच सत्तेत येईल। अरे रे रे, हे लॉजिक आम्ही नाही तर नेटकऱ्यांनी लावलेत। क्रिकेटचा पॉलिटिक्सशी संबंध जोडून काही नेटकऱ्यांनी भन्नाट लॉजिक लावलेत। तेच लॉजिक आणि त्यामागचे अर्थ पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल। क्रिकेटचा पॉलिटिक्सशी संबंध जोडून वेगवेगळे राजकीय अर्थ काढणारा हा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या मेसेजमध्ये लिहिलंय की 2014 ला शाहरुख खानच्या KKRने IPL जिंकली आणि देशात राजकीय सत्तांतर झालं होतं। सहजच आठवलं। असे कितीतरी मेसेज आणि मीम सोशल मीडियावर व्हायरल झालेत, ज्यातून असं सांगितलं जातंय की 2014 साली KKR IPL जिंकली आणि देशात सत्तांतर झालं। आता 2024 लाही KKR IPL जिंकली, मग आताही होईल। KKR आतापर्यंत 2012, 2014 आणि 2024 अशा 3 वेळा IPL टायटल जिंकली आहे। 2014 ला देशात लोकसभा निवडणुका होत्या। या निवडणुकीत देशात मोदी लाट होती। याच लाटेने सत्तांतर केलं। काँग्रेसचं पानिपत करत भाजप सत्तेवर विराजमान झालं। नेमकी तीच पुनरावृत्ती यावेळी होईल। देशात पुन्हा एकदा सत्तांतर होईल का? म्हणजे मोदी सरकारला सत्तेवरून पायउतार करावा लागेल का? असा प्रश्न या लॉजिकवरून नेटकरी विचारतायत। आता हे दुसरं लॉजिक पहा। 2009 साली रॉयल चॅलेंजर्स बंगलोर प्लेऑफमध्ये क्वालिफाय झाली आणि काँग्रेस सत्तेत आलं। 2014 साली RCB प्लेऑफमध्ये क्वालिफाय नाही झाली आणि भाजप सत्तेत आलं। 2019 साली ही RCB प्लेऑफमध्ये क्वालिफाय नाही झाली आणि भाजप सत्तेत आलं। आता 2024 साली RCB पुन्हा एकदा प्लेऑफमध्ये क्वालिफाय झाली आहे, मग काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेत येईल। बरं, हे सगळे लॉजिक फक्त काँग्रेसच्याच बाजूने आहेत असं नाही। आता भाजपच्या बाजूने लॉजिक लावणारं हे मीमही पहा। 2014 साली चेन्नई सुपर किंग IPL हरली आणि भाजप सत्तेत आलं। 2019 लाही CSK हरली आणि भाजपच सत्तेत आलं। आता पुन्हा एकदा 2024 ला CSK IPL हरली आहे, मग पुन्हा एकदा भाजप सत्तेत येईल का? IPL टीमवरून लोकसभा निवडणुकांच्या निकालांच्या प्रेडिक्शनचा हा सिलसिला फारच मोठा आहे। सांगत बसलो तर व्हिडिओ मोठा होईल, पण तुम्हाला या लॉजिकबद्दल काय वाटतं आणि यातून तुम्हाला सर्वात जास्त आवडलेलं लॉजिक कोणतं आहे? कमेंट करून नक्की कळवा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।